जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रयतेचा रायगड। खालापूर तालुक्यातील चौक येथील धावरी नदीचे उगमस्थान माथेरानपासून सुरू होते, परंतु मोरवे धरण बांधल्यानंतर धावरी नदीचे स्वरूपच बदलत गेले आहे। धावरी नदी आता नावापुरतीच धावरी नदी राहिली आहे। वर्षातून एकदाच मोरवे धरणाची पातळी भरल्यानंतर वाहणाऱ्या धरणातील पाण्यामुळे धावरी नदी भरल्याचे चित्र पाहायला मिळते। याच धावरी नदीच्या पाण्यावर जांभिवली आसरे गावची बरीचशी कुटुंबे भाजीपाला पिकवून आपला छोटा मोठा व्यवसाय करीत असतात। थोडक्यात हीच धावरी नदी यांची जीवनवाहिनी आहे। परंतु याच जीवनवाहिनीने मंगळवारी काळाचा घात करीत दोन निष्पाप चिमुकल्या जीवांना आपल्यात ओढून घेत त्या चिमुकल्यांचा जीवन प्रवास संपविला। जांभिवली गावातील गावडे कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा जीव गेल्यामुळे गावडे कुटुंबियांसह संपूर्ण जांभिवली गावावर शोककळा पसरली आहे। ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यात पसरली आणि जनमानसातून हळहळ व्यक्त होऊ लागली। गावडे कुटुंबातील विजय गावडे हे आपल्या कुटुंबियांसमवेत मालवण येथे फिरावयास गेले होते। आदल्या दिवशीच ते आपल्या जांभिवली या गावी परतले होते। विजय गावडे यांचा मुलगा आरव व त्यांचा भाऊ संजय गावडे यांची मुलगी आराध्या हे दोघेही 5 वर्षांचे होते। दोन्ही भावंडांचे एकमेकांवर जीवापार प्रेम होते, एकमेकांशिवाय ते राहतही नसत। मंगळवारच्या दिवशी आरव हा आपल्या आई व काकी समवेत गावच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नदीवर गेला होता। काही वेळाने तो घरी देखील आला। घरी आल्यानंतर आरव व आराध्या दोघेही न्याहारी करून घराच्या आसपासच होते। साधारण 1 ते 2 तासानंतर घरच्यांच्या लक्षात आले की मुले कुठेच दिसत नाहीत। त्यानंतर आजूबाजूला शोधाशोध करण्यास सुरुवात झाली, परंतु आरव व आराध्या कुठेच सापडले नाहीत। सगळीकडे शोधाशोध सुरू झाली। त्यानंतर काहींच्या लक्षात आले की आरव नदीवर गेला होता। सर्वांनी नदीकडे धाव घेतली। नदीजवळ आरवच्या चपला दिसल्या आणि त्यावेळी मात्र सर्वजण घाबरले। तर काहीच अंतरावर आराध्या पाण्यावर तरंगताना आढळली, मात्र आरव कुठेच दिसत नव्हता। आरवची शोधाशोध सुरू झाली। ज्या ठिकाणी आराध्या पाण्यावर तरंगत होती तेथील नदीचे पात्र साधारण 15 ते 20 फूट खोल आहे। तसेच तेथील भाग देखील निसरडा व निमुळता आहे। नदीपात्रात शोध घेतला असता आरव नदीपात्रातील चिखलात अडकल्याचे दिसून आले। त्यालाही बाहेर काढण्यात आले। दोघांनाही चौक येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आणि ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण पंचक्रोशीत पसरली। या दुर्दैवी घटनेचा चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत। रयतेचा रायगड व पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे पालकवर्ग आपापल्या मुलाबाळांना घेऊन आपापल्या गावी किंवा फिरावयास जात आहेत, परंतु सर्वांनीच सुट्टीचा आनंद घेत असताना आपल्या मुलाबाळांवर लक्ष ठेवावे। तसेच ते रस्त्यावर किंवा तलाव नदीच्या आसपास कुठे जाणार नाहीत याचीही काळजी घ्यावी। धन्यवाद। रयतेचा रायगडसाठी राकेश कदम, चौक, रायगड।